लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्यभर मराठा बांधवांच्या ज्या आहेत बैठका होत आहेत, नेमकी मराठा बांधवांची भूमिका काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण अहमदनगरमध्ये आहोत. काही मराठा बांधव आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे बैठका घ्या. नेमकी काय भूमिका असणार आहे, कशा पद्धतीच्या बैठका ज्या आहेत त्या सुरू आहेत? पाटलांनी आता निर्णायक सभा घेतली. त्याच्यात पाटलांनी सर्व मराठ्यांपुढे ऑप्शन ठेवले होते. एक तर उमेदवार जे विरोधी उमेदवार असेल किंवा सत्ताधारी असेल, जो पण आपल्याला प्रतिज्ञापत्र लिहून देईन त्याला पाठिंबा द्यायचा का स्वतःचे उमेदवार उभा करायचे. बहुसंख्य मराठ्यांनी का स्वतःचेच उमेदवार स्वतः उभे करा आणि ताकद मराठा समाजाची ताकद आपला मतदार आपला उमेदवार यासाठीच लागू द्या. कारण आजपर्यंत आपण पाहिले सत्ताधारी असो, विरोधक असो, आघाडी असो, युती असो, या सर्वांनी फक्त मराठा समाजाचा वापर करून घेतलेला आहे. वरिष्ठ नेते काय करतात, मराठा समाजाचे नेते आपल्या पक्षात घेतात, त्यांना मंत्रिपद खासदार वगैरे देतात आणि खालच्या मराठा समाजाला गृहीत धरतात. नेता आला का पूर्ण समाज त्याच्या मागे येतो. हे आजवर सगळ्याच जाती पक्षांचं एक गणित झालेलं आहे. त्यामुळे सामान्य मराठ्यांना ते किंमत न देता फक्त नेते लोकांना किंमत देऊ राहील. त्याच्यामुळे हा चवतळलेला मराठा समाज त्या निर्णायक सभेत त्यांनी अशी भूमिका मांडली का आम्हाला एक मतदारसंघ एकच उमेदवार देण्यासाठी आपण प्रयत्न करू. तर मनोज दादांनी सुद्धा मराठ्यांच्या विनंतीला मान दिला आणि म्हणे तुम्ही ते ठरवा, 30 तारखेपर्यंत तुम्ही त्याचा अहवाल द्या, आपण त्या पद्धतीने पुढे त्याची कारवाई करू. कशा पद्धतीने बैठका सुरू आहेत? किती कार्यकर्ते जे आहेत या बैठकांमध्ये सहभागी होतात, कशा पद्धतीने नियोजन आहे? नगर दक्षिण मतदारसंघामधून हजारो कार्यकर्ते आज यात सक्रिय आहेत. गावोगावी बैठका चालू येतात. आपल्या ग्रामपंचायतीने बैठका सुरू येतात. गणागणामध्ये, तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी एक एक टीम नेमलेली आहे आणि ती टीम त्यांचं काम करते. पूर्ण अहवाल या 2 दिवसात तयार होईल आणि तो मनोज दादा जरांगे पाटलांकडे पोहोचवेल. काल बघितलं तर प्रकाश आंबेडकर यांनी देखील भेट घेतली होती. काय नेमकी भूमिका आहे, कसं बघता याकडे? नाही, खरंच त्यांनी एक चांगलं डिसिजन घेतले. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एक नोंद वेगळी होईल की एक बंधुभावाच्या दृष्टीने आपल्या आज जे काही जातीवाद पेटलेला आहे त्याला एक हा चांगला संदेश आहे की आपण सगळे गुणगोविंदाने नांदू शकतो आणि यातून नक्कीच एक क्रांती घडेल. मनोज दादांनी हा जो प्रयत्न केलाय आणि त्याला प्रकाश आंबेडकरांनी जी साथ दिली त्याचं स्वागत. आपली जी भूमिका आहे तर ती कधीपर्यंत पोहोचवली जाईल आणि कशा पद्धतीचं नियोजन असणार पुढचं? पाटलांनी आम्हाला 30 तारखेपर्यंत अहवाल सादर करायला वेळ दिलेला आहे. 30 तारखेपर्यंत आमच्या आता गावोगावी सगळीकडे बैठका चालू आहेत. त्यातून जे उमेदवारांची संख्या इतकी जास्त झालेली आहे त्याच्यामुळं एक निर्णय घ्यायला आम्हाला तितक्या लवकरात लवकर शक्य होणार नाही. आम्ही ते सगळा अहवाल घेऊन पाटलांकडे पाठवणार. एकंदरीत जर बघितलं 30 तारखेपर्यंत हा संपूर्ण अहवाल जो आहे तर तो मनोज जरांगे पाटील यांच्याकडे पाठवला जाणार आहे आणि त्यानंतर पुढची भूमिका जी आहे ती मराठा बांधवांच्या वतीने घेतली जाणार आहे. कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळ, एबीपी माझा, अहमदनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.